मित्रांनो, देव धर्म या बाबतीत लोकांच्या मनामध्ये प्रचंड अज्ञान भरलेलं आहे. लक्षात ठेवा, इतकं अज्ञान भरलेलं आहे आणि या अज्ञानामुळेच धर्माचं वाटोळं झालेलं आहे. लक्षात ठेवा. आता ही कॉमेंट पहा, त्याचं आपण पुढे विश्लेषण करणार आहोत. कॉमेंट करणारा लिहितो, आपलेच लोक आपल्या धर्म परंपरेला नावं ठेवतात. हमको मिटा सके ये गैरों में कहा दम था. आपलेच लोक आपल्या धर्म परंपरेला नावं ठेवतात. लक्षात ठेवा. आता या अर्ध्या विधानाचं आपण विश्लेषण करणार आहोत आणि नंतर शेवटी पुढच्या अर्ध्या विधानाचं आपण विश्लेषण करणार आहोत. आपलेच लोक आपल्या धर्म परंपरेला नावं ठेवतात. आपलेच लोक म्हणजे कोण? लक्षात ठेवा. आता यांना कोण म्हणायचंय? तुकोबाराय म्हणायचेत का? काय म्हणतात तुकाराम महाराज? एखादा व्यक्ती जर जप करत असेल तर काय म्हणतात तुकाराम महाराज? झाकुनिया नेत्र काय जपतोसी, जे नाही मानसी प्रेम भाव. नुसता जप काय करतो डोळे बंद करून, मनामध्ये जर प्रेम भाव नसेल. काय म्हणतात तुकाराम महाराज? हुंदकी पिसवी हलवी दाढी, मनी ओढी निंदेचे, किंवा धर्म तो न कळे काय झाकीतील डोळे. तुम्ही एकीकडे ध्यानधारणा करता, जप करता. लक्षात ठेवा. असं दाखवता लोकांना, मी फार मोठा जप करत आहे, देवाची ध्यानधारणा करत आहे, देवाचं नामस्मरण करत आहे. परंतु खरंच तुम्हाला धर्म कळालेला आहे का? म्हणजे ही आपलीच परंपरा आहे जप करणं, परंतु तुकाराम महाराजांनी त्यावर का प्रश्न विचारलेला आहे? किंवा मंदिरामध्ये नवस करणं. लक्षात ठेवा, नवस करणं. एखाद्या स्त्रीला मुलगा होत नसेल, मुलगी होत नसेल तर आजही नवस केला जातो. आता लक्षात ठेवा, मग ही आपल्याच धर्माची परंपरा आहे ना. आता आपल्याच धर्माच्या परंपरेला आपलेच लोक नावं ठेवतात. काय म्हणतात तुकाराम महाराज? 986 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. आता लक्षात ठेवा, यज्ञ करणं आपल्याच धर्माची परंपरा आहे ना. आपल्याच धर्माची परंपरा आहे, आपलीच परंपरा आहे. आणि आपलेच लोक, तुकाराम महाराज आपलेच आहेत ना. तुकाराम महाराज प्रश्न विचारतात यज्ञ करणाराला. तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ, कारे सिनलासी वावगा, न भजता पांडुरंगा. माऊली ज्ञानोबारायांनी तर हरिपाठामध्ये सांगितलं, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आपलेच लोक आपल्याच परंपरेला नावं ठेवतात. मित्रांनो, म्हणजे यांचा आक्षेप तुकाराम महाराजावर आहे, यांचा आक्षेप माऊली ज्ञानोबारायावर आहे. म्हणजे हे लोक, ज्या लोकांनी तुकाराम महाराजांना विरोध केला, ज्या सनातन्यांनी तुकाराम महाराजांना विरोध केला, ज्या सनातन्यांनी माऊली ज्ञानोबारायांना विरोध केला, त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत. आणि त्यांच्या परंपरा, त्यांना अपेक्षित धर्म, लक्षात ठेवा, म्हणजेच हिंदू धर्म, असा या लोकांचा गैरसमज झालेला आहे. आणि पुढं आता उदाहरणं रोज आहेत, भरपूर आहेत, मी तुम्हाला रोज देत असतो. एक नाही, हजारो उदाहरणं आहेत तुमच्या माहितीस्तव, हजारो कमीत कमी. आता पुढची कॉमेंट पाहू आपण. हमको मिटा सके ये गैरों में कहा दम था. अरे काय राहिलं आहे? हमको मिटा सके. अरे तुम्ही, एवढ्या मोठ्या साधू संतांची परंपरा आहे आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आहे. एवढी मोठी परंपरा असून सुद्धा जर आपण एक धर्म व्यवस्थित चालवू शकत नसोल, किती भांडणं आहे धर्मामध्ये, किती मतभेद आहेत, किती विषमता आहे. अरे बाबा, एका तोंडामध्ये, लक्षात ठेवा, एका तोंडामध्ये तुम्ही जर गूळ घातला, गूळ तोंडामध्ये घातला एका साईडने, आणि दुसऱ्या साईडने जर गू घातला, गू, तर कशी चव लागेल तुम्हाला? लक्षात ठेवा. एकीकडे शुद्ध समता आहे, प्रेमभाव आहे, भक्ती आहे, दुसरीकडे विषमता आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, भेदाभेद आहे. ह्या दोघांना, दोन्ही परंपरांना एकत्र घेऊन तुम्ही धर्म चालवू शकत नाहीत. आणि किती स्वामी विवेकानंदांचं स्टेटमेंट आहे, किती लोकांनी धर्मांतर केलं, कुणामुळे केलं? स्वामी विवेकानंद म्हणतात, या धर्मामध्ये जो भेदाभेद आहे, जो अन्याय आहे, यामुळे येथील हिंदूंनी धर्मांतर केलं. कोण जबाबदार आहे याला? कुणाच्या ताब्यामध्ये होता हिंदू धर्म? कुणाच्या ताब्यामध्ये ही व्यवस्था होती?
आजही धर्म कुणाच्या ताब्यामध्ये आहे आणि आजही धर्मांतर सुरू आहे. कुणामुळे सुरू आहे? जर तुम्ही हिंदू धर्म जर एक करू शकत नसाल, तुम्ही हिंदू धर्माचे मालक असताना सुद्धा जर एक धर्म करू शकत नसाल आणि तुम्ही म्हणता हमको मिटा सके, अरे काय मिटायचं काय राहिलं आहे? धर्म कुठं शिल्लक आहे? धर्मा अंगी अधर्म, सगळा पाखंडाचा बाजार भरलेला आहे, सगळा भोंदूचा बाजार भरलेला आहे. तुकाराम महाराजांनी सकाळीच मी तुम्हाला उदाहरण दिलं, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवण बहु माझे, निरे कोणापासी होय एक रज, तरी द्यारे मज दुर्बळासी. घरोघरी झाल्या ज्ञानाची या गोष्टी, सत्यासवे गाठी न पडावी. ज्ञान सांगणारे घरोघरी झालेले आहेत, परंतु सत्यासवे त्यांना सत्य सापडले का? नाही. यापेक्षा जास्त काय बोलावं? रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.